मी ह्याच नोटवर विचारतो की तुम्ही दोघंही कलाकार आणि ते मोठे होत असताना त्यांनी तुम्हाला दोघांना कलाकार म्हणून पाहिलं. तर तुम्ही दोघे जण कलाकार आहात, पण तुमचं कधी शाळेमध्ये याबद्दल बाकायदा असं कधी शिक्षण झालं नसेल कदाचित. तर शिकत असताना त्यांनी कधी असा प्रश्न विचारला की जर का मुळात तुम्ही शिकलात आणि वेगळंच काहीतरी केलं तर मुळात शिकायचंच कशासाठी, असं कधी विचारलं? नाही, असं नाही कधी विचारलं. त्यांना शाळा फार चांगल्या मिळाल्या, त्याच्यामुळे त्यांना मजा आली शिक्षणाची. शिक्षक फार चांगले, शिक्षक खूप चांगले मिळाले. नीरजच्या बाबतीत तर असं होतं की त्याला अभ्यासाचं वेड होतं त्याला. बरं. म्हणजे शुभांगी गोखले ही माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि त्यांची आवडती मावशी आहे. तर आमचं 1 बेडरूम किचन हॉल असं घर होतं पहिल्यांदा. तर ती आली आणि ती आणि मी गप्पा मारत असलो की आम्ही जगभराच्या गोष्टी गप्पा मारायचो. तर नीरज तिथे बसून पहिल्यांदा त्याचा गृहपाठ पूर्ण करायचा. म्हणजे तो शाळेचा गणवेश बदलायच्या आधी तो पहिल्यांदा गृहपाठ पूर्ण करायचा आणि मग तो हे करायचा. तर तिला असं वाटायचं काय चिन्मयी तुझी शिस्त त्याला, की तो घरी आल्यानंतर पहिल्यांदा गृहपाठ पूर्ण करतो आणि मगच कपडे बदलतो. म्हटलं अगं नाही, मला त्यांनी कपडे बदललेले जास्त आवडतील आणि जरा त्यांनी टिवल्या बावल्या थोडा वेळ केला तर मला जास्त आवडतील. पण ते त्याचं कॉलिंग होतं असं करायला, म्हणून तो ते करत होता. आणि बरोबर मला माझ्या लेकीनी शिकवून दिलं की तुला असं वाटत असेल की एक मुलगा आपला असा वागतोय म्हणजे तू आदर्श पालक आहेस आणि तुला सगळंच आलेलं आहे, तर तसं काही नाही, इथे आहे मी तुला जमिनीवर आणीन, मी आणीन तुला जमिनीवरती. त्याच्यामुळे तिला अजिबात त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता आणि त्याच्याबद्दल तिची काही तक्रारही नव्हती. म्हणजे तिने गृहपाठ केला नाही म्हणून तिला जर शिक्षा झाली तर तिने कधी रडत येऊन घरी मला सांगितलं नाही की बाई मला असं म्हणाल्या किंवा बाई मला तसं म्हणाल्या. त्याच्यानंतर तिलाही इतकी शाळा सुंदर मिळाली की जिथे अशा म्हणणाऱ्या बाईच नव्हत्या. बर. आणि घरी अभ्यासच आणायचा नव्हता, अशी तिला नंतर शाळा मिळाली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की असे प्रश्न आम्हाला त्यांनी विचारले नाहीत. आणि खरं जर सांगायचं झालं तर आम्ही दोघे अंडर ग्रॅज्युएट्स होतो. पण त्या मुलांना अगदी असं होतं की आपण ग्रॅज्युएशन तरी करायचंच, आपण कशातही करिअर केलं तरी. आणि त्याच्यामुळे म्हणजे माझी आई PhD, माझे वडील UPSC IAS झालेले. पण त्यांनी जेव्हा मी ठरवलं की सेकंड इयरमध्ये मी असताना मला अगदी अपघाताने मी नाटकात काम करायला लागले आणि मी रमले नाटकात काम करण्यात. आणि मग मला पुन्हा त्या सिस्टीममध्ये जाऊन त्या परीक्षा द्याव्याशा मला वाटल्या नाहीत. म्हणजे मी जेव्हा 6 मईतून जेव्हा मी कॉलेज सोडलं तेव्हा मी सोशॉलॉजीमध्ये पहिली आले होते वर्गामध्ये. पण तरी सुद्धा मला असं नाही वाटलं की मला ते करायचं, त्याच्यापेक्षा मग इथे जास्त रमले आणि मी ठरवलं की मला नाही करायचंय ते. तर मला कुणी असं, माझ्या घरात इतके उच्च शिक्षित असून म्हणजे पैशाला पासरी PhD लोक आहेत आमच्या घरामध्ये खरंच. तर काही त्याच्यात असं कुणी मला हे नाही केलं की कसं असं कुणीच मला म्हटलं नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की बरेचदा असं होतं की पालकत्वामध्ये तुमच्या पालकांनी तुम्हाला जे दिलंय ते बरंचसं तुम्ही तुमच्या मुलांना देऊ बघता आणि आपल्या पालकांकडून काही गोष्टी राहून गेल्या असतील तर त्याही जर आपल्याला करता आल्या तर कराव्यात असं मला वाटतं. बरेचदा असं होतं की आमच्या काळीचं जे सुमित म्हणाला ते आमच्या आई वडिलांनी केलं नाही. आणि मला बरेचदा असं वाटतं की आमच्या काळच्या काही गोष्टींपेक्षा आत्ताच्या काळातल्या गोष्टी फार करेक्ट आहेत आणि त्या योग्य आहेत. म्हणजे जसं आता मुलं खूप बॉडी शेमिंगच्या बद्दल किंवा रेसिझम बद्दल मुलं केवढी हे जागृत आहेत आता आणि त्याच्याबद्दल ती बोलतात. तर मला खूपदा असं वाटतं आपण कधीतरी दुखावलं असेल कुणाला तरी. त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी ज्या आधीच्या होत्या त्या उत्तम होत्या आणि ज्या आत्ताच्या आहेत त्या वाईट आहेत असं मला वाटत नाही. आणि मग त्याच्यामुळे असं वाटतं की जरा शिक्षक पण तसे समविचारी मिळाले तर फार मजा येईल. आणि ते आम्हाला दोघांना ते बऱ्यापैकी भाग्यच म्हणायला पाहिजे आता ते मिळालं. याच नोटवर विचारतो की नीरद आणि दिया आता काय करतात? नीरद हा म्युझिक कंपोजर आहे, तो पियानिस्ट आहे. जे चिन्मय म्हणाले की घरी आल्यानंतर तो आधी गृहपाठ करायचा, आता गृहपाठ बाजूला राहिलेला, आता तो घरी आलेल्या पहिला पियानोवर बसतो. अरे वा. आणि त्याला ते दॅट इज हिज गो टू स्पेस किंवा दॅट इज हिज कॉलिंग. की त्याला त्याचं फ्रस्ट्रेशन असेल, त्याचं काही जे काही त्याची प्रेम भावना असेल तरी ते सगळं आम्हाला तरी जाणवतं. घरात कुठेतरी सूर ऐकू आलं की आम्हाला कळतं की अच्छा आज जरा मूड असा आहे, आज मूड आहे. तर त्यामुळे दॅट इज द काय म्हणतात त्याला थर्मोमीटर
की नीरद घरी आलेलं म्युझिक असतं त्याचं. तो डीजे पण आहे, तो गिग्स पण करतो. आता सचिन कुंडलकरची एक फिल्म येऊ घातली, त्याचं बॅकग्राऊंड आणि त्याचं म्युझिक नीरदने केलेलं आहे. आणि त्याचं आत्ताच एक रूट्स नावाचं एक सिंगल त्यांनी आता रिलीज केलेलं आहे, की रूट्स म्हणजे पेटल, स्टेम, रूट्स आणि देर इज समथिंग एल्स आय एम मिसिंग, असे 4 त्यांनी कॉम्पोजिशन्स केलेले आहेत. आणि दिया ती शी इज अन अपकमिंग सिनेमॅटोग्राफर. तिने तिचं डिग्री तिने कात्रजला भारतीय विद्यापीठात सिनेमॅटोग्राफी मध्येच त्यांनी डिग्री केली. त्यामुळे ती तिच्या मित्रांबरोबर शूट करत असते, शॉर्ट फिल्म शूट करत असते. हिरा मंडीला आता तिने असिस्ट केलं होतं, महेश लिमयेला. तर त्यामुळे दोन्ही पोरं पडद्यामागे आहेत, आई वडील पडद्यापुढे आहेत.